आदमी पार्टीचा अरविंद जी केजरीवाल साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा अरे भ्रष्टाचार का एक ही काल, केजरीवाल केजरीवाल अरे भ्रष्टाचार का एक ही काल, केजरीवाल ते ज्या ठिकाणी मी बसलो त्या ठिकाणी 100% येण्याची ताकद त्यांचीवाली आहे. आज तुम्ही स्वतःच बघितलंच आहे आजचा माहोल कसा आहे, पाऊस चालू आहे, पण तरी हे स्थानिक लेवलचे पदाधिकारी अजून आपण पूर्ण महाराष्ट्रातले पदाधिकारी तर बोलवले नाही आहे, कारण हे वातावरण खराब असल्यामुळे. आता येतो राजकीय क्षेत्राकडे. राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय याकरता घेतलेला आहे आम्ही की आपल्याला आपल्या विचारधारेचा पक्ष मिळत नव्हता. मागे आमची जळगावला बैठक झाली होती, त्यावेळेस मी साहेबांना पूर्ण एक्सप्लेन केलं होतं. विचारधारेचा पक्ष मी जुळत नव्हता, आम्हाला काम करण्यासाठी फ्रीडम मिळत नव्हती. त्यामुळे ऑप्शन तर भरपूर आले माझ्याकडे. मी आपल्या पदाधिकाऱ्यांना पुरावे सुद्धा टाकलेले की ऑप्शन खूप होते माझ्याकडे, पण कसं असतं एक सर्वसामान्य घरातील व्यक्ती एक जर जिल्ह्याचं नेतृत्व करतो तर त्याला थोडंसं फ्रीडम देणं गरजेचं आहे. कारण काय असतं एखादी नवीन पक्ष आता जिल्हा स्तरावरती जर मी जबाबदारी घेतो आहे तर मला कुठेतरी थोडा वेळ लागेल, कारण आतापर्यंत मी संघटनेचं काम करत होतो. आता राजकीय पाठबळ मी घेतलेलं आहे. मी संघटनेसोबत पक्षही वाढवण्याचे प्रयत्न करणार आहे, मी स्वार्थी प्रयत्न असणार आहे. फक्त आमचे जे सहकारी बांधव आहेत, कामगार बांधव आहेत, जे संघटनेचे पदाधिकारी आहेत, यांचीच आहे फक्त आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही जिल्हास्तरीय मोठं आंदोलन उभारणार आहे 1 ऑगस्ट महिन्यामध्ये. ही लढाई साहेब आपल्या अस्तित्वाची असणार आहे. कारण काय असतं, आज मी एक सामाजिक संघटना सांभाळत होतो, तर त्यामध्ये मला काय फेस करावं लागलं हे मला माहिती आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे. जे आंदोलन आम्ही उभारणार आहे किंवा पुढे भविष्यामध्ये जे आम्ही वाटचाल करणार आहोत तर त्या ठिकाणी आपलं पाठबळ साहेब महत्त्वाचं ठरणार आहे. इतकीच अपेक्षा आमच्या विरोधी मुलांची आहे. सहकारी बांधव आहेत, संघटनेचे पदाधिकारी तिथं उपस्थित आहेत. आणि राहिला विषय आता आम आदमी पार्टीचा, आपल्याला म्हणजे त्या पार्टीबद्दल बोलण्याची काही अपेक्षाच नाही आणि तुम्हाला गरजही नाही वाटत मला की आपण एखाद्या पार्टीबद्दल थोडं एक्सप्लेन व्हावं, व्यक्त व्हावं. मला नाही वाटत की एक्सप्लेन झालं पाहिजे, कारण तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा करत असाल की आज पक्षाच्या अपोजिट इतका मोठा पक्ष उभे आहे तरीही मी स्वार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, भगतसिंग, शिवाजी महाराज यांच्या विचारांवरती चालणारा नॅशनलाइज पक्ष आहे. आणि त्यामध्ये केजरीवाल साहेब यांच्या कामाची पावती तर पूर्ण भारताला मिळाली आहे. यांच्याबद्दल म्हणजे आपण व्यक्तच होऊ शकत नाही. तर अपेक्षा इतकीच आहे की आम्ही जरी प्रवेश केलेला असतो संघटनेमध्ये तरी आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून इतकीच अपेक्षा आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत आमचा साथ सोडणार नाही. कारण काय असतं, आतापर्यंत घरामधला करता व्यक्ती जो करता व्यक्ती असतो त्यालाही कोणाच्या तरी आधाराची गरज पडते. आज इतका मोठा परिवार मी जमवला तेव्हा 3 लोकांमुळे आहे काही सहकारी माझ्या इथं की त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. यांना साहेब आपली साथ गरजेची आहे येणाऱ्या काळामध्ये आणि यांच्याच शब्दाला मान देत म्हणजे आपण पक्षामध्ये एक प्रवेश केलेला आहे. कारण काय असतं, राजकीय पाठबळ आहे तेच इतकं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. आणि सर्वात महत्त्वाचं की साहेब आपल्या संघटनेमध्ये म्हणजे स्पीच देणारे लोक खूप कमी आहे, पण बाय प्रॅक्टिकल लागणारे खूप जास्त. म्हणजे बोलून दाखवत नाही, आम्ही डायरेक्ट करून दाखवतो. बोलून लोकांचं फसवणूक करणे, खोटे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक करणे हे आमच्या मुलीला आवडत नाही. तसंच आपले साहेब आम्हाला गरजेचे आहे. जय भीम, जय